नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर उद्या आहे वटपौर्णिमा आणि सगळ्यांना छान साडी नेसायची असते, सुंदर दिसायचं असतं। पण यावेळी नुसतंच सुंदर दिसून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांमध्ये उठून दिसायचं आहे, आकर्षक दिसायचं आहे। आणि या गोष्टीसाठी भरपूर असा वेळही लागणार नाहीये। अगदी 5 ते 10 मिनिटात आपण सिंपल लाईट मेकअप कसा करू शकतो। सध्या आता ह्युमिड वातावरण आहे, ऊन असतं, त्यामुळे अशा वेळी कसा मेकअप करायचा हे थोडक्यात मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे, ज्यामुळे मेकअप पॅची पडणार नाही आणि तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल। तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। मेकअप करायच्या आधी आपले हात स्वच्छ असायला हवे, कारण मॅक्सिमम प्रोडक्ट्स हे आपण हातानेच लावणार आहे। तर सगळ्यात पहिली स्टेप मॉइश्चरायझर। इथे मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर वापरलं आणि मी जे प्रोडक्ट्स वापरते आहे तेच वापरा असं मी अजिबात म्हणणार नाही। तुम्हाला जे सूट होतं, तुम्ही जे नेहमी वापरता तेच प्रोडक्ट वापरा। आणि मी जे प्रोडक्ट वापरते त्याची सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तेही प्रोडक्ट्स 500 रुपयाच्या आतमधले आहे। तर पूर्ण चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून घेतलं, नॉन स्टिकी आहे आणि छान सेटही होतं। त्यानंतर सनस्क्रीन हे दुपारच्या मेकअपमध्ये कधीच स्किप करायचं नाही, रात्रीच्या वेळी ते तुम्ही स्किप करू शकता, त्यामुळे मेकअपही छान बसतो आणि सन प्रोटेक्शनही मिळतं। त्यानंतर तिसरी स्टेप आहे प्रायमर। आता प्रायमर न लावता बरेच जण फाउंडेशन किंवा बीबी क्रीम, सीसी क्रीम लावतात आणि त्यामुळे त्यांचा मेकअप पॅची किंवा काळा पडतो। प्रायमर लावलं नाही तर मेकअप पॅची काळा पडू शकतो, कारण प्रायमरमुळे फाउंडेशन हे छान सेट होतं। तर सगळ्यात आधी मी कलर बारचं प्रायमर यूज केलेला आहे। नाकाच्या एरियावर आणि आपले चीक्स आहेत त्या एरियावर पहिले लावून घेतलं, कारण तिथे जास्त ओपन पोर्स असतात आणि तिथेच नॉर्मली मेकअप जो आहे तो पॅची दिसतो किंवा मग फाउंडेशन आहे ते वर आल्यासारखं दिसतं। तर तिथे लावून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर पसरवून घ्यायचं किंवा मसाज करायची। आता इथे तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमही वापरू शकता, कारण लाईट मेकअप आपल्याला करायचा आहे। जर तुमचा स्किन टोन हा फेअर असेल तर तुम्ही सीसी क्रीम वापरा। मी इथे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन वापरलेलं आहे, माझा शेड आहे 128। तर फाउंडेशन वापरताना थोडासा वेळ घ्या, म्हणजे इतर प्रोडक्ट्सपेक्षा फाउंडेशन हे खूप महत्त्वाचं असतं। ते जर व्यवस्थित सेट झालं नाही तर आपला मेकअप पॅची दिसू शकतो किंवा डाग धब्बे दिसू शकतात। त्यामुळे व्यवस्थित बोटांच्या मदतीने डॅब करून पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला लावून घ्यायचं आहे। ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनेही व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं आहे। लाईट मेकअप करताना मी कन्सिलरचा वापर करत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल किंवा जास्त डार्क सर्कल असतील तर तुम्ही कन्सिलरचा वापर नक्की करा। त्यानंतर मी इथे मायग्लॅमची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे। जर तुमच्याकडे मेकअप ब्रशेस नसतील तर जे स्पंज येतात किंवा बोटांच्या मदतीने तुम्ही काही प्रोडक्ट्स लावू शकता। माझ्याकडे इथे ब्रश आहे, तर मी कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण चेहऱ्यावर सेट करून घेतली आणि लावल्यानंतर ती थोडीशी जास्त वाटते, पण मेकअप हा हळूहळूच सेट होतो। त्यानंतर आयब्रो ड्रॉईंग एक किट आहे माझ्याकडे, खूप स्वस्तातली आहे, पण खूप मस्त आयब्रोज सेट होतात। तर आयब्रोज सेट करताना खालच्या डायरेक्शनची जी आयब्रो आहे ती आधी सेट करायची आणि त्यानंतर वरच्या साईडची, म्हणजे आयब्रोला खूप छान शेप येतो आणि आपली आयब्रो खूप उठून दिसते। तर दोन्ही आयब्रोमधला फरक तुम्हाला दिसेल। एक आयब्रो मी सेट केली आहे आणि दुसरी करायची आहे, तर फरक तुम्ही बघू शकता। जशी या साईडची केली त्याचप्रमाणे आता दुसऱ्या साईडची आयब्रो मी सेट करून घेते। तर आयब्रो सेट झाली आहे आणि चेहऱ्यामध्ये एक वेगळाच उठावदारपणा दिसतोय। एक आपल्या मेकअप प्रोडक्ट्समुळे आपल्या चेहऱ्याचे जे फीचर्स आहेत ते उठून दिसतात। आणि सगळ्यात आवडतं माझं प्रोडक्ट ते म्हणजे शुगरची ही काजळ पेन्सिल। सिंगल स्ट्रोकमध्ये हे काजळ लागतं आणि लायनरचा वापर करणार नाही आहे, म्हणून लोअर लाईन आणि अप्पर लाईन दोन्हीही मी याच काजळनी फिल करून घेतली। त्यानंतर ब्लश पॅलेट, जे 3 in 1 पॅलेट आहे, ज्यामध्ये ब्लश, कॉन्टोर आणि हायलायटर आहे। खूप मस्त पॅलेट आहे। नुसतंच ब्लश घेतल्यापेक्षा 3 in 1 हे पॅलेट घ्या, ट्रॅव्हलिंग किंवा कॅरी करायलाही इझी जातं। आणि ब्लश लावताना मेकअप ब्रशेसचा वापर करावाच लागतो, हातांनी तुम्ही ते लावू शकत नाही। ब्लश लावल्यानंतर चेहऱ्यामध्ये एक वेगळाच उठावदारपणा येतो, आपला चेहरा एकदम खुलून दिसतो आणि खूप छानही दिसतो। तर खूप जास्तही ब्लश लावायचा नाही आणि अगदीच कमीही लावायचा नाही, अगदी मीडियम प्रमाणात तो लावायचा आहे। लाईट मेकअप करताना रात्रीच्या वेळी तुम्ही छान जास्त ब्लश लावू शकता, ज्यामुळे चेहरा खरंच खूप छान दिसतो। त्यानंतर
आयशॅडो पॅलेट. आता आयशॅडो पॅलेटमध्ये नॉर्मली रात्रीच्या वेळी करायचा असेल मेकअप तर मी ब्लॅक किंवा ब्राऊन आयशॅडो वापरते आणि दिवसाच्या वेळी पिंकिश किंवा रेडिश टोन वापरते, जो कुठल्याही ड्रेसवर किंवा साडीवर जातो. तर बोटांनीही तुम्ही आयशॅडो लावू शकता. मी इथे ब्रशचा वापर करते आहे आणि रेड पिंक दोन्ही आयशॅडो मिक्स केले आणि मिक्सचा जो टोन येतो तो थोडासा डार्क येतो, रेडही येत नाही आणि पिंकही येत नाही, खूप छान दिसतो. त्यानंतर असा पॉइंटेड ब्रश घेतला आणि हायलायटर लावायचा आहे. तर डोळ्यांच्या बाजूने, आयब्रोजच्या खाली जिथे आपले फीचर्स हायलाईट होतात त्या एरियावर आपल्याला हायलायटर लावायचं आहे. नाकाच्या वरती, म्हणजे आपले फीचर्स एकदम उठून दिसतात आणि छान एक चेहऱ्यावर ग्लो येतो. हायलायटर, ब्लशर, कॉन्टोर हे असे प्रोडक्ट आहेत की त्यामुळे खरंच चेहऱ्यामध्ये खूप जास्त फरक दिसतो. तर सगळ्यात शेवटी आता लिपस्टिक. मला खूप आवडते ही लिपस्टिक. मनीष मल्होत्राची लिपस्टिक आहे. थोडीशी महाग आहे, म्हणजे 500 रुपयाच्या वरचं प्रॉडक्ट म्हटलं तर हे 500 रुपयाच्या वरचं प्रॉडक्ट आहे. पण जर सिंपल मेकअप असेल तर लिपस्टिक थोडीशी डार्क लावा आणि मेकअप हेवी असेल तर लिपस्टिक ही न्यूड कलरची लावा. दोन्ही याचं कॉम्बिनेशन केलं तर खूप उठावदार दिसतं. त्यानंतर सगळ्यात शेवटी मेकअप सेटिंग स्प्रे. जर असेल तुमच्याकडे तर लावा, नसल्यास काहीच हरकत नाही आहे, कारण खूप जास्त वेळ आपल्याला मेकअप करून कुठे जायचं नाही आहे, अगदी थोड्या वेळाचं काम असतं. त्यामुळे सेटिंग स्प्रे वापरला नाही तरीही चालेल. लावल्यानंतर जो आपण मेकअप केला आहे तो व्यवस्थित सेट होतो आणि उन्हामध्ये किंवा ह्युमिड वातावरण असेल तर तो पॅची पडत नाही. आता सगळ्यात मोठा टास्क जो माझ्यासाठी आहे तो हेअरस्टाईल, कारण हेअरस्टाईल तेवढ्या फारशा मला जमत नाही आणि माझे केस हे पातळ असल्यामुळे त्या मला करताही येत नाही. तर नॉर्मल बनसाठी मी केस मागे बांधते आणि जो रेडीमेड बन आहे तो लावते. झाली माझी हेअरस्टाईल. जर तुम्हाला येत असेल छान अशी हेअरस्टाईल, तुमचे हेअर हेवी असतील तर सुंदर अशी हेअरस्टाईल करा. आणि हातामध्येही खूप साऱ्या अशा बांगड्या घालू नका. एक कडं घातलात किंवा अशा सिंपल मस्त हिरव्या बांगड्या घातल्यात तरीही खूप सुंदर दिसतं. सिंपल कानातले आणि गळ्यातलंही घालताना खूप मोठा चोकर किंवा खूप मोठा नेकलेस घालू नका किंवा खूप जाड असं मंगळसूत्र घालू नका. आपण मेकअप लाईट केला आहे तर आपले दागिने, आपली साडीही अगदी लाईट असली पाहिजे. तर फायनली मी रेडी झाले आहे आणि खूप सिंपल मेकअप दिसतोय. हेअरस्टाईलमध्ये थोडीशी गडबड तुम्हाला दिसेल, पण मेसी हेअरस्टाईल मला आवडते. अदरवाईज मी मोकळे केस सोडू शकते, तेही मला खूप आवडतात. आणि लाईट मेकअप आहे, त्याचबरोबर लाईट ज्वेलरी आणि साडीही तितकीच लाईट आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अगदी कमी प्रोडक्ट्स यूज करून आणि ऑलमोस्ट सगळ्यांकडे असतात असेच प्रोडक्ट्स मी यूज केले. आणि रात्रीच्या वेळीचा मेकअप, दिवसाच्या वेळीचा मेकअप या दोन्हीमध्ये फरक असतो. तर परत तुमच्याशी रात्रीचा मेकअप कसा करायचा, ज्यामध्ये थोड्याशा हेवी प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो, जास्त प्रोडक्ट्स यूज करू शकतो. पण आत्ता उद्याच्या पूजेसाठी तुम्ही असा मेकअप लुक तयार करू शकता. आणि प्रत्येक वेळीच हेवी मेकअप किंवा हेवी दागिने घालून आपण आकर्षक किंवा उठावदार दिसत नाही, तर कधी कधी सिम्प्लिसिटी ही खूप उठून दिसते. तर अशा प्रकारे उद्या छान तयार व्हा. आणि फाउंडेशनच्या जागी तुम्ही सीसी क्रीम किंवा बीबी क्रीमचाही वापर करू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. तर चला, मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.